हाय, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. मी आरती सोनवणे तुमचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये. बघा आमची मनू कशी शांत बसली आहे. मनू, आज सर्व कामं झाली आहेत पटकणी. आज बिर्याणी बनवायची. गुरुवार संपले. बघा बिर्याणीची तयारी झाली आहे. मग हे बघा बिर्याणीची तयारी. चिकन ठेवलं आहे. आता त्याला दही लावते. थोडासा मसाला, धने पावडर, थोडंसं मीठ. आता हे लावून चिकनला सगळं लावून ठेवलं आहे. आता मुरायला अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवते. तुम्ही बोलता ना एवढं चिकन, ते एवढं बास होते आम्हाला. आम्ही बिर्याणीच खातो, भातच खातो, फक्त चिकन नाही खात. हे फक्त मिस्टरच खात. मुलीचं काय काम चाललं. बिर्याणी खायला आवडते, पण कांदा कापायचा लय वैताग येतो. रडवतो कांदा. कढीपत्ता टाकला, तेजपत्ता टाकायचा. तेल टाकते. हे पापड तळलेला तेल आहे. वेस्ट कशाला करायचं. आता गॅस पेटवायचा. खडा मसाला टाकायचा, अख्खा मसाला. जिरा, कांदा टाकायचा कापलेला. चांगला लाल होईपर्यंत टमाटर टाकायचा कापलेला. चांगला परतायचा टमाटर. मिरच्या टाकायच्या हिरव्या. कांदा चांगला परततोय. कांदा चांगला परतला ना तर मग त्याच्यामध्ये चिकन वगैरे सर्व टाकायचं. कुकरमध्ये झटपट बिर्याणी पटापट खायला पण चांगली लागते, जास्त टेन्शन. चांगला कांदा परतला आहे. आता त्याच्यामध्ये चिकन टाकायचं. चांगला कांद्यामध्ये त्याला परतून घ्यायचं चिकनला. अद्रक लसणाची पेस्ट टाकायची. गरम पाणी करायला ठेवायचं. तोपर्यंत गरमच पाणी टाकायचं, मग बिर्याणी पटकन शिजते आणि छान होते. हा बिर्याणी मसाला टाकायचा. बघा सोहाणा बिर्याणी मसाला दिसतो का. बिर्याणी मसाला टाकायचा. चांगला परतून घ्यायचा मसाला. चिकनमध्ये चांगला लावून असा एकजीव करायचा. नंतर थोडासा आपला घरचा मसाला टाकायचा. थोडंच टाकायचा, तले तिखट होईल. थोडासा टाकायचा. लाल मिरची पावडर आणि धण्याची पावडर. त्याला चांगलं तेल सुटूपर्यंत थोडा वेळ ठेवायचं, 5-10 मिनटं. तांदूळ टाकून द्यायचे. आता चिकनला चांगलं तेल सुटलंय. आता तांदूळ धुतलेले टाकून द्यायचे. तांदूळ धुवून अर्धा तास ठेवले होते थोडेसे भिजायला, पटकन शिजतात मग. चांगले मिक्स करायचं बिर्याणी आपलं. कलर पण चांगला आला. बघू, खायला पण छान लागेल. आता मीठ टाकायचं. मीठ टाकून चांगलं हलवून घ्यायचं. नाही तर मीठ वर आणि बिर्याणी खाली. चांगला मिक्स झालं आहे.
ते गरम पाणी केलेलं टाकून द्यायचं. गरम पाणी केलेलं टाकायचं. पाणी जास्त नाही टाकायचं, नंतर भाताचा खूप गाळ होतो. बिर्याणी ना अशी गाळवाली होईल. कमी पाणी टाकायचं. मी अंदाजे घेतलं होतं पाणी किती लागेल मला, एवढं मी टाकून घेईन. आता कुकरचं झाकण लावून बिर्याणी, कुकरचं झाकण लावायचं. 2 शिट्ट्यांमध्ये बिर्याणी रेडी. कपाट वगैरे आवरायचं आहे मला. माझ्या कपाटाची बघा, तुम्हाला दाखवते. बघा माझ्या कपाटाची काय हालत झाली. सर्व आवरायचं आहे मला. आता 2 शिट्ट्यांमध्ये माझी बिर्याणी भात तयार होईल. मग आम्ही जेवू. साई पापड आणायला गेला. बिर्याणीबरोबर पापड खूप छान लागतात तळलेले. आणि मग खाऊन कपाट नीट करायचे. नवऱ्याने सगळ्या कपाटाची वाट लावली. एक कपडा काढायला गेले का सगळेच कपडे काढून टाकतात. तर ते कपाट नीट करण आज. तुम्हाला सगळ्यांना माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्रायबर करा. बाय.